टॉपिक असणार आहे न्यूट्रिशन रिवायर्ड, शेपिंग युअर माइंडसेट टुवर्ड डाएट अँड न्यूट्रिशन. सो डाएट अँड न्यूट्रिशनच्या रिलेटेड माइंडसेट मध्येच बऱ्याच लोकांचे चॅलेंजेस आहेत, कन्फ्युजन आहेत. म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे की बऱ्याच लोकांना वाटतं की काहीतरी सप्लिमेंट आहे, किंवा हे माझं काम नाहीये, किंवा हे खूप महागडं आहे. तर हा माइंडसेट काय असायला हवा, किंवा काय ह्याची गरज आहे, का आपण अवेअर असलं पाहिजे. बऱ्याच लोकांना माहितच नाही की फक्त न्यूट्रिशनच्या पॉवरने आपण बरेचसे डिझिजेस हील करू शकतो. कोणाची गरज आहे मग हे बेसिक जे आहेत ते आपण इथं सगळे क्लिअर करणार आहे. दुसरं सेशन आहे द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ हेल्थ, वेअर वी विल एक्सप्लोर ऑल द सिग्निफिकन्स ऑफ मायक्रोन्युट्रिएंट्स अँड मॅक्रोन्युट्रिएंट्स. सो प्रोटीन, कार्ब, फॅट, या सर्व गोष्टींना, व्हायटामिन्स, मिनरल्स, कुठलं व्हायटामिन काय रोल करतं, इच अँड एव्हरीथिंग अजून डीप मध्ये आपण जाऊन स्टडी करणार आहोत डे 2 ला, विच आर व्हेरी इम्पॉर्टंट सेशन रिलेटेड टू बिल्डिंग ब्लॉक ऑफ अवर हेल्थ. तिसरं सेशन आहे की रोल ऑफ डायजेशन अँड ऍब्झॉर्प्शन काय. कारण डायजेशन ऍब्झॉर्प्शन व्यवस्थित नसेल तर आपण कितीही चांगलं न्यूट्रिशन असेल ते आपण ऍब्झॉर्ब करू शकणार नाही. सो तिसरं सेशन ह्याच्यामध्ये जाईल आणि तुम्हाला 14 प्रकारचे आजार जे आज होतात आहे, किंबहुना माझ्याकडे आज लोक येतात आहे ज्यांना बऱ्याचशा गोळ्या औषधं चालू आहेत, त्यातल्या मी 50% इमिजिएटली पहिल्या महिन्यामध्ये विदिन अ मंथ आम्ही कमी करतो. 50% मेडिसिन, ते फक्त ह्या तिसऱ्या सेशनची पॉवर आहे. दॅट इज डायजेस्टिव्ह हेल्थवर आपण काम करतो. चौथं सेशन राहणार असणार आहे गेट रीड फ्रॉम द थ्रेट ऑफ बीएमआय. जे बीएमआयनी एक म्हणतात ना भीती तयार केली आहे, बॉडी मास इंडेक्स प्रमाणे असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, आणि एक्झॅक्ट तुमच्या बॉडीचं फॅट बर्निंग पोटेन्शियल काय आहे, जे बीएमआर म्हणतो आपण, बेसल मेटाबॉलिक रेट, यातून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. पाचवं सेशन असणार आहे नरिशिंग जनरेशन्स. सो इथे एक प्रेग्नेन्सी मध्ये न्यूट्रिशन कसं असायला हवं, ब्रेस्ट फिडिंग मध्ये कसं असायला हवं. कारण एक म्हणजे तो जो पिरियड आहे त्या पिरियड मध्ये ऍक्च्युली एकासाठी नाही दोघांसाठी खायचं असतं. मग हे खाताना बेसिक फंडामेंटल्स काय फॉलो झाले पाहिजेत. आफ्टर बर्थ ऑफ अ बेबी, ब्रेस्ट फिडिंगच्या पिरियडमध्ये काय पद्धतीचं डाएट असायला हवं. आणि बरेच लोक इथं चुका करतात, त्यामुळे बाळाची म्हणतात ना ती ग्रोथ आहे ना तिथेच गडबडते. सो तिथे आपण खूप सारा गायडन्स देणार आहे फिफ्थ सेशन मध्ये. सिक्स सेशन इज रिलेटेड टू पॅरेंट्स डाएट अँड न्यूट्रिशन गाईड फ्रॉम बेबीज फर्स्ट स्टेप, फर्स्ट बाईट टू टीनेज टेस्ट. सो इथे आपण बोलणार आहोत त्या लहान मुलांच्या आरोग्यापासून टीनेज पर्यंत पॅरेंट्सने काय करायचं, त्याचं न्यूट्रिशन गाईड. सो कारण इथे बाळाच्या हातात नाहीये डिसिजन, बट पॅरेंट्सच्या हातात आहे. सो ती इकोसिस्टम कशी चेंज झाली पाहिजे त्यावर आपण बोलणार आहोत. सातवं सेशन असणार आहे अँटी इन्फ्लेमेटरी प्लेट. कारण इन्फ्लेमेशन इज गिव्हिंग सो मेनी डिसीजेस आणि त्याला स्मार्ट इटिंगची गरज आहे. तर ती स्मार्ट इटिंग कशी तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. जर तुमच्या घरामध्ये कोणालाही इन्फ्लेमेशन रिलेटेड डिसीजेस लाईक दे आर हॅव्हिंग इन्फ्लेमेशन इन थायरॉइड, हे थायरॉइड हा इन्फ्लेमेटरी डिसीज आहे. पीसीओडी पीसीओएस इन्फ्लेमेटरी डिसीज आहे. एनी काइंड ऑफ आर्थरिटिस, रुमॅटॉइड आर्थरिटिस इन्फ्लेमेटरी, ज्याचं बेसिक इथे होणार. आणि मग आपण डीप डाऊन जाणार आहे ह्याच टॉपिक्सला घेऊन. लाईक वी विल टॉक ऑन फॅटी लिव्हर अँड ओबिसिटी. अगेन फॅटी लिव्हर इज अन इन्फ्लेमेशन, बट वी विल सेट अ ग्राउंड रूल्स ऑन द डे 7. आणि मग आपण पुढे जाणार आहोत लिव्हर अजून कसं व्यवस्थित करता येईल. मग लिव्हर मध्ये काय अशा गोष्टी करायच्या डाएटमध्ये की तुमचं लिव्हर फॅटी नाही होणार. कारण लिव्हर बिघडले की सगळं बिघडलं. लिव्हर हा सर्वात महागडा ऑर्गन आहे, याला लवकर डोनर भेटत नाही. आजच माझ्याकडे केस आले, हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहे, एज 68 आहे. डॉक्टरने सांगितले आता यांचे थोडे दिवस राहिलेले आहेत, ज्यांना हवं तसं जगू द्या, काय करायचं खाऊ द्या. बट सिरियस टॉपिक आणि हे वाढत चाललंय, याचं प्रमाण वाढत चाललंय. डे 8चं सेशन व्हेरी इम्पॉर्टंट सेशन. पुढे आहे टेकिंग चार्ज ऑफ डायबिटीज, प्रॅक्टिकल डाएट अँड न्यूट्रिशन स्ट्रॅटेजीज फॉर एनी डायबेटिक पर्सन. ठीक आहे. पुढे आहे बीटिंग हार्ट डिसीज विथ फूड. फूड मध्ये असा काय बदल करायचा की आपण हार्ट डिसीजला बीट करू शकतो. प्रॅक्टिकल टिप्स फॉर स्ट्रॉंगर अँड हेल्दियर हार्ट. त्यानंतर पुढचं सेशन आहे हेल्दी जॉईंट्स अँड हॅपी लाईफ, पॉवर ऑफ न्यूट्रिशन फॉर जॉईंट हेल्थ. सो ज्यांचे जॉईंट्स हेल्दी आहेत ना ते आयुष्य आनंदाने जगू शकतात, हवे तिथे जाऊ शकतात, फिरू शकतात, ट्रॅव्हल करू शकतात, उठू शकतात, बसू शकतात, है ना. बाकीचे आयुष्य दुःखी चाललेले आणि त्यांच्या लाईफमध्ये जॉईंट्स हेल्दी नाहीयेत. सो ते होऊ नये म्हणून डे 11ला आपण डिकोड करूया जॉईंट हेल्थला. पुढे असणारे बियॉन्ड हॉर्मोनल इम्बॅलन्स.
सो इथे आपण डीप डाऊन स्टडी करूयात पुन्हा थायरॉइडला, पीसीओडी आणि पीसीओएसला. त्याच्यामध्ये काय अप्रोच ठेवायचा. हॅपी इनसाइड आउट, ऑप्टिमायझिंग हॅपीनेस फॉर हॅपी हॉर्मोन्स. सो तुमच्या प्रत्येकाच्याकडे एक स्विच आहे, जर दाबलं तर तुम्ही इमिजिएटली आनंदी फील करू शकता. आज माहित नाहीये ते स्विच कुठे आहे, माहित नाही ते वापरायचं कसं. तर इथे तुम्ही भेटणार आहात तुमच्या हॅपी हॉर्मोन्सला ऑन डे 13. डे 14 वी विल talk about her midlife transition, where we will talk about menopause and what they should do and a smart eating way. So menopause वर आम्ही नवीन टॉपिक आणलेला आहे. यातले बरेच टॉपिक नवीन आहेत. इन्फ्लमेशन नवीन आहे, मेनोपॉज नवीन आहे. आय थिंक येस, टीनेजचा टॉपिक थोडासा नवीन आहे. पुढे आहे मास्टरिंग मॅक्रोज, गाईड फॉर कॅलरी कॅल्क्युलेशन अँड डायव्हर्स डाएट टाईप. सो कॅलरी कॅल्क्युलेशन किती मोठं ब्लंडर आहे आणि जर व्यवस्थित नाही केलं तर काय काय घडतं, मग त्याला डायव्हर्सिफाय कसं करायचं आणि मॅक्रोज मध्ये मास्टरी कशी मिळवायची. सो हे सेशन त्या लोकांना हेल्प करेल ज्यांना पुढे लोकांना थोडंसं किंवा आपल्या घरातल्या लोकांना कस्टमाइज डाएट, तुमच्या घरात कोणाला डायबिटीज आहे, कोणाला हायपर टेन्शन आहे, काय बदल करायचे हे लक्षात आणण्यासाठी, कोणाचं वेट मॅनेज करायचंय याच्यासाठी हेल्प करणार आहे. 16 डेला आपण बोलणार आहोत द न्यूट्रिशन अँड एक्सरसाइज कनेक्शन, हे नवीन टॉपिक आहे. सो मॅक्झिमायझिंग एक्सरसाइज रिझल्ट थ्रू डाएट. तो एक्सरसाइज करताय बट डाएट मधून त्याचा रिझल्ट कसा मॅक्झिमाइज करायचा ते आपण बोलणार आहोत. डे 17चं सेशन इट इज अबाउट वॉटर विजडम. वी विल टॉक H2 अँड बियॉन्ड. सो वॉटर तुम्ही जे समजता त्याच्या पलीकडे काय वॉटरचं महत्व, किती इम्पॉर्टंट आहे, कसं त्याला काय, कसं त्याच्यावर काम करायचं, अशा गोष्टींवर आपण बोलणार. डे 18 विल बी सुपरचार्ज युअर प्लेट विथ द पॉवर ऑफ 9 सुपर फूड्स. 9 असे सुपर फूड आहेत जे जर का एखाद्याच्या आहारामध्ये आले तर त्याच्या आहारामध्ये ह्या सुपर फूडमुळे जो बदल होईल तो खूपच खतरनाक होईल. डे 19 विल बी सप्लिमेंट सिक्रेट्स. इथे मात्र सप्लिमेंट काय आहे, न्यूट्रिशनला सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, तुमच्या हेल्थ जर्नीमध्ये सप्लिमेंटचा रोल कसा राहतो, वगैरे वगैरे. सप्लिमेंटच्या सगळ्या मिथ्स, कुठले योग्य कुठले अयोग्य, का घ्यायचे का नाही घ्यायचे, का टाळायचे, किती दिवस घ्यायचे कोणी नाही घ्यायचे, अशा सगळ्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत. शॉप स्मार्ट, ईट स्मार्ट. डे 20 पैसा वसूल सेशन, हेल्दी शॉपिंग फॉर हेल्दियर यू. आयुष्याची भरपूर कष्टाची कमाई आपण कुठेही घालवतोय, माहिती नाहीये आपल्याला की आपण आपले कष्टाचे पैसे किती चुकीच्या ठिकाणी भरतोय आणि काय विकत आणतोय. सो हेल्दी शॉपिंग फॉर हेल्दियर यू. अँड डे 21 क्रिएट अ हेल्दी प्लेट effortlessly, craft quick and nutritious meals for busy schedules. सो इथे बिझी असणाऱ्या लोकांसाठी इतकं सुपर रित्या तुम्ही फटाफट क्राफ्ट करू शकता तुमच्या मील्सला, फार कमी वेळेत कसं डिझाईन करू शकता, अशा सगळ्या गोष्टी. मग ह्याचे बेसिक काय असतात, फंडामेंटल्स काय असतात, सो दॅट यू कॅन डू इट व्हेरी इझी वे, हे डे 21ला शिकणार आहोत. आणि ह्या बॅच साठी आम्ही घेऊन आलो आहोत आमचे 12 इन्फॉर्मेशन नाईट्स. तिथून पुढे तुम्ही अटेंड करू शकता ऍट झिरो अमाऊंट, बिकॉज यू आर पेइंग ओनली फॉर बॅच विच इज ओनली 5999. त्याची व्हॅल्यू आहे. 50 हेल्दी रेसिपीज आम्ही तुम्हाला अजून देतोय बोनसमध्ये या सेशनमध्ये येणाऱ्याला, ज्याची व्हॅल्यू आहे 4999. एक आमचा VIP व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म होतोय, त्याच्यामध्ये तुम्ही 1 वर्ष राहणार, त्याची व्हॅल्यू आहे 9999. अँड वी आर अवेलेबल ऑन व्हॉट्सअप टू सॉल्व युअर क्वेरीज. सो त्याचा सपोर्ट आहे 5999. सो तुमच्यासाठी ह्याची जी स्पेशल ऑफर आहे त्यासाठी तुम्ही कॉल करा. केतकी मॅडम आहेत, शीतल मॅडम आहेत त्यांना, आणि त्या तुम्हाला सांगतील की पुढे काय कसं आहे. सो मग मी सांगितलं होतं 10 मिनिट. सो पॉज करू शकता, स्टॉप करू शकता रेकॉर्डिंग. सो एवढा पार्ट रेकॉर्ड झालेला आहे, एडिटिंग टीम एडिट करेल. आणि म्हणजे आपल्याला नेमकं काय आहे 21 डेज कोर्समध्ये, तर हे सगळं आहे आपल्या 21